रक्षक पोलीस कर्मचारी बनला भक्षक। अकोला येथील सिव्हिल लाईन ठाण्यात कोठडीतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलीस कर्मचारी राजेश जाधव निलंबित। अकोला पोलीस दलाला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अकोला येथील सिव्हिल लाईन ठाण्यात रक्षकच भक्षक बनल्याचे पाहायला मिळाले असून पोलीस कोठडीत असलेल्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून पोलीस कर्मचारी राजेश जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। या धक्कादायक घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे। सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका महिलेला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। ही महिला अकोला येथील सिव्हिल लाईन ठाण्यात लॉकअपमध्ये असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी राजेश जाधव यांनी पदाचा गैरवापर केला। जाधव यांनी महिलेशी अश्लील वर्तन करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली, तसेच कायदेशीर मदतीच्या बहाण्याने 10,000 रुपयांचे आमिष दाखविल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे। महिलेने ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कळविल्यानंतर या प्रकरणाची तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली। पोलीस अधिकारी अनिल जुमळे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर राजेश जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणाची दखल घेत 1 एप्रिल 2026 पासून जाधव यांना निलंबित करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आपल्या अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।